आजमगड जिल्ह्यामध्ये बलवारी या नावाचं एक गाव आहे. या गावात अनिश अहमदचं घर होतं. 25 नोव्हेंबरच्या सकाळी साधारण 10 वाजले होते. अनिस अहमद गावाबाहेर आपल्या शेतावर पोहोचला होता. त्यानं शेतातलं पीक पाहिलं. सगळं ठीक होतं. त्यानंतर तो शेताजवळ असलेल्या तलावात मासे पकडायला गेला. जसं त्याने तलावात जाळं टाकलं तसा त्याला त्याचा मित्र इरफानची आठवण आली. इरफानचं घर त्याच्या शेताजवळच होतं. दोघेही अनेकदा एकत्र मासेमारी करायचे. म्हणून अनिसने इरफानला फोन केला, पण फोन मात्र कुणीही उचलला नाही. वारंवार फोन केल्यानंतर देखील जेव्हा इरफानने कॉल उचलला नाही तेव्हा अनिसला काहीतरी गडबड असल्याची शंका आली. त्याने तलावातून जाळं काढून किनाऱ्यावर ठेवलं आणि घाईघाईने तो इरफानच्या घराकडे निघाला. दाराजवळ पोहोचून त्याने अनेकदा आवाज दिला, पण आतून काही देखील उत्तर आलं नाही. त्यामुळे अनिस आता घाबरला होता. त्याच्या हृदयाची धडधड वाढली होती. त्याने घराच्या भिंतीजवळून आत डोकावून पाहिलं. खोलीचं दार थोडं उघडं होतं. त्याच दाराजवळ जमिनीवर इरफानची बायको सादियाचा हात पडलेला दिसत होता. काहीतरी चुकीचं झाल्याची भीती वाटताच अनिसने गावचे सरपंच आणि इरफानच्या भावांना माहिती दिली. माहिती मिळताच सरपंच इरफानच्या घरी पोहोचले. त्यांच्यासोबत इरफानचे भाऊ इम्राद, इर्शाद आणि इक्बाल देखील होते. तिघेही भाऊ घरात जाऊन सत्य जाणून घ्यायला इच्छुक होते, पण सरपंचांनी त्यांना थांबवले. त्यानंतर सरपंचांनी लगेच मोबाईलवरून मुबारकपूर पोलीस ठाण्याला माहिती दिली. माहिती मिळताच ठाणे प्रभारी अखिलेश मिश्रा पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले. इरफानचं घर गावाबाहेर शेताजवळ होतं. तोपर्यंत तिथे मोठी गर्दी जमली होती. पोलीस अधिकारी मिश्रा सहकाऱ्यांसह घरात गेले. आतले दृश्य खूपच भयानक होते. खोलीमध्ये 3 मृतदेह पडले होते. एक लहान मुलगा आणि एक मुलगी जखमी अवस्थेत पडले होते. चौकशीत समजलं की मृतामध्ये घरचा प्रमुख इरफान, त्याची बायको सादिया आणि त्यांची 4 महिन्याची मुलगी नूर या तिघांचा समावेश होता. जखमीमध्ये इरफानचा 5 वर्षाचा मुलगा अमन आणि 10 वर्षाची मुलगी अमायरा हे दोघे जण गंभीररित्या जखमी झाले होते. दोघांच्या डोक्यावर आणि कपाळावर जड वस्तूने वार करण्यात आला होता. दोन्ही मुले त्या अवस्थेत नव्हती की पोलिसांना काही सांगू शकतील, म्हणून त्यांना तात्काळ उपचारासाठी मुबारकपूर सामुदायिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आलं. ठाणे प्रभारी अखिलेश मिश्रा यांनी घटनास्थळाची तपासणी सुरू केली. सादियाचा मृतदेह दाराजवळ पडला होता. तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता. तिच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर जड वस्तूने वार केले होते. तिचे वय साधारणपणे 30 वर्षे होतं. परिस्थिती पाहून असं वाटत होतं की तिच्यावर अत्याचार करण्यात आला आहे, कारण तिच्या मृतदेहाजवळ वापरलेला कंडोम देखील सापडला. पोलिसांनी तो पुरावा म्हणून जप्त करून सुरक्षित ठेवला. सादियाच्या जवळच तिचा नवरा इरफानचा मृतदेह जमिनीवर पडला होता. त्यात डोके फुटले होते आणि खूप रक्त सांडलं होतं. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता. इरफानचे वय साधारणपणे 34-35 वर्षे होतं. इरफानची 4 महिन्याची मुलगी नूरचा मृतदेह खाटेवर पडला होता. तिच्या शरीरावर कोणतेही जखमेचे चिन्ह नव्हते. पोलिसांना संशय होता की तिचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाला असावा. या तिहेरी हत्याकांडाची बातमी वाऱ्यासारखी आसपासच्या गावांमध्ये पसरली. पाहता पाहता शेकडो लोक घटनास्थळी जमा झाले. पाहता पाहता गर्दी वाढत असल्यामुळे पोलीस अधिकारी अखिलेश मिश्रा यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली आणि अधिक पोलीस फोर्स घटनास्थळी पाठवण्यास सांगितले. थोड्याच वेळात आजमगडचे SP त्रिवेणी सिंग, SP सिटी पंकज कुमार पांडे आणि CO अकबल खान पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले. SP त्रिवेणी सिंग यांनी घटनास्थळी डॉग स्क्वॉड आणि फॉरेन्सिक टीमला देखील बोलवले. पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळ बारकाईने पाहिले आणि मृताच्या भावांकडून घटनेची माहिती घेतली. त्यानंतर डॉग स्क्वॉडच्या टीमने शोधी कुत्रा फॅन्टमला सोडले. कुत्रा वास घेत घराच्या आसपास फिरत राहिला आणि नंतर गर्दीत उभ्या असलेल्या एका तरुणाकडे धावत गेला.
भीतीने तो तरुण गावाच्या दिशेने पळाला. तो त्याच गावातील रहिवासी होता. पोलिसांनी त्याला ओळखले, पण ठोस पुरावे नसल्यामुळे त्याला अटक करण्यात आली नाही. घटनास्थळाची तपासणी पूर्ण झाल्यानंतर जेव्हा पोलीस तिन्ही मृतदेहांना पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्याचा प्रयत्न करू लागले, तेव्हा तिथे उपस्थित असणारे लोक संतप्त झाले. लोकांनी सांगितलं की जोपर्यंत आय.जी. झोन, डी.वाय.जी. किंवा कोणताही वरिष्ठ अधिकारी येऊन कारवाईची खात्री देत नाही, तोपर्यंत ते मृतदेह उचलू देणार नाही. यावर एस.पी. सिटी पंकज कुमार पांडे आणि सी.ओ. सदर अकबल खान यांनी लोकांना बराच वेळ समजावून सांगितले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांच्या समजावण्याचा संतप्त लोकांवर काहीच परिणाम झाला नाही. लोक आपल्या मागणीवर ठाम राहिले. परिस्थिती बिघडू नये म्हणून एस.पी. पंकज कुमार पांडे आणि डी.आय.जी. आणि परिसरातील आमदार गुंडू जमाली यांच्याशी फोनवर संपर्क साधून संपूर्ण परिस्थिती सांगितली. काही वेळातच डी.आय.जी. मनोज तिवारी आणि आमदार गुड्डू जमाली घटनास्थळी पोहोचले. डी.आय.जी. मनोज तिवारी यांनी लोकांना समजावून सांगितलं की तुमचा राग बरोबर आहे. पोलीस तुमच्या भावना समजतात, पण तुम्ही तपासात अडथळा आणू नका. आम्ही तुम्हाला खात्री देतो की गुन्हेगार कुठेही लपलेला असला तरी आम्ही त्याला शोधून काढू आणि त्याला कडक शिक्षा देऊ. आमदार गुड्डू जमाली यांनीही मृतांच्या कुटुंबियांना आश्वासन दिले की शक्य ती सर्व मदत केली जाईल. त्यांनी हे देखील सांगितलं की मृताच्या मुलांच्या पालनपोषणाचा आणि शिक्षणाचा खर्च ते स्वतः उचलतील. आमदारांच्या या आश्वासनानंतर लोकांनी त्यांचे म्हणणे मान्य केले. डी.आय.जी. आणि आमदारांच्या आश्वासनानंतर संतप्त लोक शांत झाले. त्यानंतर पोलिसांनी तिन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले. परिस्थिती तणावपूर्ण असल्यामुळे गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रात्री पोस्टमॉर्टम करण्यात आलं आणि मृतदेह त्यांच्या भावांच्या ताब्यात देण्यात आले. कडक पोलीस बंदोबस्तात तिन्ही मृतदेहांचे दफन करण्यात आले. एस.पी. त्रिवेणी सिंग यांच्या कार्यकाळातील हा सर्वात भयानक गुन्हा झाला होता. या तिहेरी हत्याकांडाचा उलगडा करण्यासाठी त्यांनी एक विशेष टीम तयार केली. या टीमचे नेतृत्व एस.पी. पंकज कुमार पांडे करत होते. टीममध्ये मुबारकपूर ठाणे पोलीस अधिकारी अखिलेश कुमार मिश्रा, एस.आय. ए.के. सिंग, सी.ओ. अकबल खान आणि सर्व्हिलन्स टीमचा समावेश करण्यात आला होता. टीमने सर्वप्रथम घटनास्थळाची पुन्हा बारकाईने पाहणी केली. त्यानंतर तिन्ही मृतांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टचे सखोल अध्ययन करण्यात आले. रिपोर्टमध्ये समोर आलं की बायको सादियाचा मृत्यू डोक्यावर गंभीर मार लागल्यामुळे आणि जास्त रक्तस्रावामुळे झाला होता. तिच्यावर बलात्कार देखील करण्यात आला होता. तिचा नवरा इरफानचा मृत्यू डोक्याला आणि मेंदूच्या नसांना झालेल्या गंभीर दुखापतीमुळे झाला होता. तर 4 महिन्याचा मासूम नूरचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाला होता. सर्व बाबींचा विचार करून पोलीस टीमला वाटले की हा गुन्हा अनैतिक संबंधाशी संबंधित असू शकतो. या संशयावरून टीमने इरफानचे भाऊ इर्शाद आणि इम्रान यांची चौकशी केली. दोघांनी सांगितलं की वहिनी सादिया स्वभावाने मिळून मिसळून राहणारी होती, पण तिच्या घरी कोणत्याही बाहेरील पुरुषाचे येणे जाणे नव्हते. ती आपल्या नवऱ्याशिवाय कोणालाही पसंत करत नव्हती. भावांच्या बोलण्यावरून स्पष्ट झाले की सादिया ही चारित्र्याने स्वच्छ स्त्री होती. तिचे कोणत्याही परपुरुषासोबत अनैतिक संबंध नव्हते. त्यामुळे पोलिसांना वाटू लागलं की कुणीतरी विकृत व्यक्तीने जबरदस्तीने सादियावर अत्याचार केला आणि विरोध केल्यावर तिची हत्या केली. आता प्रश्न असा होता की तो राक्षसी कृत्य करणारा कोण होता? जेव्हा टीमने पुन्हा याबाबत विचारले तेव्हा इम्रानने सांगितले की नटबस्तीवरील एक तरुण असे कृत्य करू शकतो. संशयाच्या आधारे पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेतलं आणि त्याची कडक चौकशी केली, पण त्याने मात्र गुन्ह्याची कबुली दिली नाही. त्याचे म्हणणं होतं की त्याला वैरामुळे फसवले जात आहे आणि तो निर्दोष आहे. पोलीसही कोणत्याही निरपराध व्यक्तीला अडकवू शकत नव्हते. तो तरुण संशयाच्या भोवऱ्यात होता म्हणून त्याला पूर्णपणे सोडूनही दिले जात नव्हते. पण ठोस पुरावे नसल्यामुळे पोलीस पुढील तपास करत राहिले.
तोपर्यंत रुग्णालयात दाखल असलेला मुलगा अमन आणि मुलगी अमायरा यांची प्रकृती सुधारू लागली होती. दोघेही आता जबाब देण्याच्या परिस्थितीत आले होते. पोलीस त्यांचे जबाब नोंदवण्यासाठी रुग्णालयात पोहोचले. तेथे उपचार करणारे डॉक्टर प्रदीप यांनी पोलिसांना सांगितलं की दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे, पण आता ते ठीक झाले आहे. या दरम्यान डॉक्टरांनी एक धक्कादायक माहिती दिली. त्यांनी सांगितलं की अमायावर देखील अत्याचार करण्यात आला आहे. हे ऐकून पोलीस हैराण झाले आणि विचारात पडले. पोलिसांनी दोन्ही मुलांची चौकशी केली. अमायाने सांगितलं की त्या रात्री घरात एक चोर शिरला होता. जेव्हा ती उठली आणि आईकडे पाणी मागायला गेली तेव्हा त्या चोराने तिला पकडलं. त्याने अमायराच्या कपाळावर विटेने जोरात वार केला, ज्यामुळे ती बिचारी बेशुद्ध झाली. त्यानंतर त्या चोराने अमायारवर देखील अत्याचार केला. अमायाराने किंचाळल्यावर तिचा भाऊ अमन रडू लागला. तेव्हा त्या चोराने अमनच्या कपाळावर देखील विटेने वार केला. त्यामुळे ते दोघेही बहीण भाऊ बेशुद्ध झाले. पोलीस अधिकारी यांनी अमायाराला विचारलं की ती त्या चोराला ओळखू शकते का. अमायाराने उत्तर दिले, हो. त्यानंतर पोलिसांनी नटबस्तीमधील संशयित तरुणाला ताब्यात घेऊन रुग्णालयात आणले. अमायाराने त्याच्याकडे नीट पाहिले आणि थोडा वेळ विचार केल्यावर ती म्हणाली, कदाचित तो हाच असावा. पोलिसांनी पुन्हा त्या तरुणाची कडक चौकशी केली, पण त्याने मात्र गुन्हा मान्य केला नाही. तो म्हणाला की मुलीने त्याला चुकीचं ओळखलं आहे आणि तो निर्दोष आहे. पोलीस टीमला देखील शंका आली की कदाचित तो खरोखरच निरपराध असू शकतो. म्हणून शेवटी त्याला सोडून देण्यात आलं. पोलीस टीमने आता आपल्या तपासाची दिशा बदलली. सर्व्हिलन्स टीमने पाहिलं की घटनेच्या रात्री परिसरातील मोबाईल टॉवरसोबत जोडलेल्या अनेक डंप नंबरापैकी एक नंबर सुमारे 3 तास सक्रिय होता. त्या मोबाईल नंबरचे कॉल डिटेल काढण्यात आले आणि समोर आलं की तो नंबर नसरुद्दीन उर्फ ओवापुवा याचा होता. तो इब्राहिमपूर भलया गावचा रहिवासी होता. नसरुद्दीन आता संशयाच्या कक्षेत आला, म्हणून पोलिसांनी त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी एक महिला खबरी लावली. ती त्याच्या कुटुंबातीलच होती. 2 दिवसानंतर त्या महिलेने पोलिसांना एक धक्कादायक माहिती दिली. तिने सांगितलं की नसरुद्दीन दिवसा घरीच राहतो, पण रात्री तो घराबाहेर निघून जातो. तो थेट कब्रस्थानात जातो आणि जिथे सादिया, तिचा नवरा आणि मुलीच्या कबरीजवळ बसून तो रडू लागतो आणि आपल्या गुन्ह्याची माफी देखील मागतो. ही माहिती मिळताच पोलीस टीमने 2 डिसेंबर रोजी सकाळी साधारण 5 वाजता नसरुद्दीन याला त्याच्या घरातून ताब्यात घेतले. त्यानंतर ओळख पटवण्यासाठी त्याला रुग्णालयात नेण्यात आलं, जिथे अमन आणि अमायाचा उपचार सुरू होता. नसरुद्दीनला पाहताच अमायारा खूप घाबरली. ती जोरात किंचाळली. तिने सांगितलं, हाच तो चोर आहे ज्याने तिच्यावर अत्याचार केले आणि विटेने मारून तिला जखमी केलं. अमायाराची अवस्था पाहून स्पष्ट होतं की तिने त्याला पूर्णपणे ओळखलं होतं. पोलीस टीम आता नसरुद्दीनला मुबारकपूर पोलीस ठाण्यात घेऊन गेली. तिथे तेरी हत्याकांडाबाबत त्याची कडक चौकशी करण्यात आली. तो तुटला आणि त्याने आपला गुन्हा कबूल केला. त्यानंतर त्याने संपूर्ण घटना पोलिसांना सांगितली. पोलिसांनी या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकारी त्रिवेणी सिंग यांना दिली. माहिती मिळताच त्रिवेणी सिंग मुबारकपूर ठाण्यात पोहोचले. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोपीला माध्यमांसमोर सादर केलं आणि संपूर्ण प्रकरणाचा उलगडा केला. त्यांनी या प्रकरणाचा उलगडा करणाऱ्या टीमचे कौतुक केले आणि 25,000 रुपयांचे रोख बक्षीस दिले. आजमगड जिल्ह्यामध्ये मुबारकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत इब्राहिमपूर भलया नावाचे एक गाव आहे. त्या गावात अब्दुल कयूम आपल्या कुटुंबासोबत राहत होता. त्याला 4 मुले होती, इम्रान, इर्शाद, इक्बाल आणि इरफान. 4ही मुलांची लग्न झाली होती. अब्दुल कयूमने 4ही मुलांमध्ये घर आणि जमिनीचे वाटप करून दिले होते. 3 मोठे मुले इम्रान, इर्शाद आणि इक्बाल आपल्या कुटुंबासह गावातील पीडित घरामध्ये राहत होते. सर्वात लहान मुलगा इरफानने गावाबाहेर असलेल्या आपल्या शेतामध्ये एक पत्र्याचे घर बांधले होते आणि तो तिथे आपली बायको आणि मुलांसोबत राहत होता. साधारण 10 वर्षापूर्वी इरफानचे लग्न त्याच गावातील सादियासोबत झाले होते. सादिया ही एका गरीब कुटुंबातील सुंदर मुलगी होती. इरफान तिच्या घरी ये जा करत होता.
याच दरम्यान त्याची नजर सादियावर पडली. पहिल्याच भेटीत दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांचे प्रेम वाढत गेले. हे पाहून दोन्ही कुटुंबियांना याची माहिती झाली. दोन्ही कुटुंबांनी चर्चा करून त्यांचे लग्न लावून दिले. इरफान सादियासारखी सुंदर आणि चांगल्या स्वभावाची बायको मिळाल्यामुळे खूप आनंदी होता. दोघांचे दिवस आनंदात जात होते. कळत नकळत लग्नाला 5 वर्षे झाली. या 5 वर्षात सादियाने मुलगी आमायरा आणि मुलगा अमनला जन्म दिला. मुलांच्या जन्मामुळे त्यांचे आनंद आणखी वाढले. वेळ पुढे सरकत राहिला. मुलं मोठी झाल्यावर त्यांना गावातील मदरशात शिक्षणासाठी पाठवण्यात आलं. इरफान शेतीसोबतच गादी विणण्याचे काम देखील करत होता, जेणेकरून त्याला अतिरिक्त उत्पन्न मिळू शकेल. अमनच्या जन्मानंतर 4 वर्षांनी सादियाने मुलगी नूरला जन्म दिला. लहानशी नूर दोघांच्या डोळ्यांचा तारा बनली. इरफान आपल्या कुटुंबासह खूप आनंदात होता, पण ही आनंदी वेळ फार काळ टिकली नाही. खरं तर इरफानच्या गावात अजीज अहमद नावाचा एक व्यक्ती राहत होता. त्याला 2 मुले होती, अझरुद्दीन आणि नसरुद्दीन. अझरुद्दीन स्वभावाने साधा आणि समजूतदार होता. तो आपल्या वडिलांसोबत शेती करायचा आणि त्याचे लग्न देखील झाले होते. पण लहान मुलगा नसरुद्दीन मात्र भांडखोर आणि उद्धट स्वभावाचा होता. तो गावातीलच टुकार पोरांसोबत दिवसभर फिरत असायचा. विनाकारण लोकांसोबत भांडायचा आणि मारामाऱ्या करायचा. यासोबतच तो दारू प्यायचा आणि गावातील मुलींना देखील त्रास द्यायचा. जेव्हा नसरुद्दीनच्या या वागण्याच्या तक्रारी त्याचे वडील अजीज अहमद यांच्यापर्यंत पोचू लागल्या, तेव्हा त्यांनी त्याला योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला. पण तो सुधारण्याऐवजी आणखीनच बिघडत गेला. तो आता अधिकच दारू पिऊ लागला आणि अनेकदा रस्त्यावर किंवा गटारीमध्ये पडलेला आढळत असायचा. याच कारणामुळे आपल्या बिघडलेल्या मुलाला सुधारण्यासाठी अजीज अहमद यांच्याकडे एकच पर्याय उरला होता, ते म्हणजे त्याचे लग्न लावून देणे. पण गावातील कोणताही परिवार आपली मुलगी त्याच्यासोबत लग्न करायला तयार नव्हता. खूप प्रयत्नानंतर त्यांनी एका गरीब कुटुंबातील रियाना नावाच्या मुलीसोबत त्याचे लग्न लावले. रियाना ही कमी शिकलेली आणि साधी दिसणारी मुलगी होती. तिने आपल्या प्रेमाने आणि समजूतदारपणाने नसरुद्दीनला बदलण्याचा प्रयत्न केला, पण ती बिचारी त्यात यशस्वी झाली नाही. नसरुद्दीनच्या वाईट सवयीमुळे त्रस्त होऊन बायको रियानाने अनेक वेळा त्याला बोलले आणि त्याला लाज वाटून असं देखील कृत्य केलं. तिने घराचा खर्च चालवण्यासाठी त्याला काम करण्याचा सल्ला देखील दिला. नसरुद्दीनने सुरुवातीला तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले, पण जेव्हा रियाना सतत त्याच्यासोबत भांडू लागली, तेव्हा त्याने घर सोडण्याचा निर्णय घेतला. नसरुद्दीनचे काही मित्र हरियाणामधील फरीदाबादमध्ये राहत होते. ते एका मशीनचा पार्ट बनवणाऱ्या कंपनीत काम करत होते. त्याने आपल्या मित्रांसोबत संपर्क साधला आणि गाव सोडून तो आता कंपनीत काम करायला फरीदाबादला गेला. मित्रांनी त्याच्या राहण्याची सोय केली आणि त्याला नोकरी देखील मिळवून दिली. नसरुद्दीनकडे पैसे येऊ लागले, पण त्याने त्या पैशाचा योग्य वापर न करता दारूसोबत इतर नशा देखील सुरू केली. याशिवाय तो आपल्या वासनांसाठी दिल्लीतील रेड लाईट एरियामध्ये जाऊ लागला. तो कमवत होता, पण सगळे पैसे नशा आणि वाईट सवयींमध्ये उडवत होता. तो 3 ते 4 महिन्यांनी जेव्हा घरी यायचा, तेव्हा रिकाम्या हातानेच घरी यायचा. रियाना जेव्हा घर खर्चासाठी त्याच्याकडे पैसे मागायची, तेव्हा तो तिला ओरडायचा आणि तिच्याकडे दुर्लक्ष करायचा. तो रियानावर जबरदस्ती करत असायचा, पण तिच्या अपेक्षा तो कधीच पूर्ण करू शकत नव्हता. इतकंच नाही तर तो आपल्या जवळ ठेवायला देखील तिला इच्छुक नव्हता. जूनमध्ये नसरुद्दीन पुन्हा नोकरी सोडून गावात आला. त्यानंतर तो जलालपूर येथील एका विणकाम कारखान्यात काम करू लागला. रियाना आपल्या नवऱ्यामुळे आनंदी नव्हती. यामागे 2 कारणे होती. पहिलं म्हणजे नसरुद्दीन आपल्या कमाईचा एक छोटासा भागसुद्धा तिच्या हातात देत नव्हता, आणि दुसरं म्हणजे तो पॉवरच्या गोळ्या घेऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेवत होता. भांडण जेव्हा अधिक वाढत असायचं, जेव्हा तो तिच्यावर मागून संबंधासाठी दबाव टाकत होता. हळूहळू वाद वाढत गेले आणि शेवटी ऑक्टोबर महिन्यात त्रस्त होऊन रियाना आपल्या माहेरी निघून गेली. रियाना माहेरी गेल्यानंतर नसरुद्दीनला स्त्री संबंधाची तीव्र इच्छा होऊ लागली. दिवसभर तो कामात व्यस्त राहत असायचा, पण रात्री त्याला स्त्रीची उणीव जाणवत असायची.
त्याच्या मनात स्वतःची वहिनी जुनेदा हिच्याबद्दल देखील चुकीचे विचार येत होते, पण भावांच्या भीतीने तो काही करू शकत नव्हता. तरी तो तिच्यासोबत अश्लील वर्तन आणि जोक करायचा. जुनेदा त्याला वारंवार ओरडायची आणि फटकरत असायची. एक दिवस कामावर जात असताना नसरुद्दीनची नजर इरफानची सुंदर बायको सादियावर पडली. सादिया आता 30 वर्षाची झाली होती आणि 3 मुलांची आई होती, पण तरी देखील ती खूप सुंदर होती. नसरुद्दीनने ठरवलं की तो सादियाला आपल्या वासनांचा बळी बनवेल. त्याने विचार केला की सादिया आपला नवरा आणि मुलांसोबत गावाबाहेर शेताजवळच्या घरात राहते, म्हणून तिला सहज लक्ष करता येईल. जर तिने ओरडलं तर तिचा आवाज गावापर्यंत पोहोचणार नाही आणि कुणीही मदतीला येणार नाही. त्यानंतर नसरुद्दीनने सादिया आणि तिचा नवरा यांच्या हालचालींवर लक्ष ठेवायला सुरुवात केली. 20 नोव्हेंबरच्या रात्री 9 वाजता तो सादियाच्या घराजवळ पोहोचला. त्याने भिंतीतून डोकावून पाहिलं तर सादिया मोबाईलवर कोणासोबत तरी बोलत होती, पण त्याची इच्छा आणखीनच वाढली होती. तो कोणत्याही परिस्थितीत सादियासोबत जबरदस्ती करणार होता. 24 नोव्हेंबरच्या संध्याकाळी त्याने गावातील मेडिकल स्टोअरमधून पॉवरचे औषध आणि कंडोम खरेदी केले. औषध घेतल्यानंतर त्याने ठरवलं की आज तो काही करून सादियावर अत्याचार करणार. रात्री 10 वाजता तो घरातून बाहेर पडला आणि सुमारे 10:30 वाजता तो इरफानच्या घराजवळ पोहोचला. त्याने भिंतीतून पाहिलं तर संपूर्ण कुटुंब झोपलं होतं. दरवाजाला फक्त एक बांबूची काठी आडवी लावली होती. त्याने सावधपणे ती काठी बाजूला केली आणि दरवाजा उघडला, पण काठी पडल्यामुळे आवाज झाला. त्या आवाजाने नवरा इरफान जागा झाला नवरा उठला. नसरुद्दीनने विटेने त्याच्या डोक्यावर जोरात वार केले. इरफानचे डोके फुटले आणि तो जमिनीवर कोसळला. इरफान वेदनेने तडफडत जमिनीवर पडला. पतीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून बायको सादिया, जी आपल्या 4 महिन्यांच्या मुलगी नूरसोबत झोपली होती, तिची झोप उडाली. जशी ती उठण्याचा प्रयत्न करू लागली तितक्यात नसरुद्दीनने तिच्या डोक्यावर देखील विटेने जोरदार वार केला. सादियाचे डोके फुटले आणि ती वेदनेने तडफडू लागली. नसरुद्दीनला याचा काहीच फरक पडला नाही. त्याने आपला सोबत आणलेल्या कंडोमचा वापर केला. त्याने सादियाला पकडून तिच्यावर अत्याचार केले. सादिया सतत विरोध करत राहिली, पण तो थांबला नाही आणि शेवटी सादिया बेशुद्ध पडली. याच दरम्यान दुसऱ्या खाटेवर आपला भाऊ अमनसोबत झोपलेली अमायरा जागी झाली. तिने आपल्या आईकडे पाणी मागितले. तेव्हा नसरुद्दीन तिच्याकडे गेला. त्याला पाहून अमायराला वाटले की घरात चोर शिरला आहे आणि ती जोरात ओरडू लागली. नसरुद्दीनने लगेच तिच्या कपाळावर विटेने वार केला. अमायरा देखील अर्धवट बेशुद्ध झाली. त्याचवेळी अमन देखील जागा झाला आणि रडू लागला. त्या निर्दयी नसरुद्दीनने अमनच्या कपाळावर देखील विटेने वार केला. अमन भीतीने थरथर कापू लागला आणि नंतर बेशुद्ध पडला. त्यानंतर नसरुद्दीन काही वेळ तसाच थांबला. तेव्हा सादियाचा कण्याचा आवाज पुन्हा त्याच्या कानावर पडला. सादियाची अवस्था पाहून त्याची वासना पुन्हा भडकली. त्याने पुन्हा तिच्यावर अत्याचार केले आणि यावेळी त्याने आपल्या मोबाईलवर त्यांचा व्हिडिओ देखील बनवला. सादियाची मुलगी नूर तिच्या जवळच चादरीत पडली होती. जेव्हा नसरुद्दीन सादियावर अत्याचार करत होता तेव्हा नूर दबली गेली आणि तिचा श्वास गुदमरला. अत्याचारानंतर नसरुद्दीनने सादियाच्या चेहऱ्यावर विटेने वार केले, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. तिचा नवरा इरफान आधीच मृत झाला होता. नसरुद्दीनने सुमारे 3 तास त्या घरात राहिला आणि तो घाणेरडे कृत्य करत राहिला. त्यानंतर तो सादियाचा मोबाईल घेऊन आपल्या घरी परतला. सकाळी त्याने आपली वहिनी जुनेदाला सादियाचा अश्लील व्हिडिओ दाखवला. तो व्हिडिओ पाहून जुनेदा संतापली. ती म्हणाली, "तू हे काय केलं आहे?" तिने त्याला रागाने सुनावलं की ज्या सादियावर त्याने अत्याचार केला ती याच गावातील मुलगी होती आणि नात्याने त्याची बहीण लागते. तिने सांगितलं की त्याने जे पाप केलं आहे त्यासाठी कुणीही त्याला माफ करणार नाही. जुनेदाने त्याला आदेश दिला की हा मोबाईल कुठेतरी नदी किंवा नाल्यात फेकून दे, जेणेकरून हा व्हिडिओ कोणाच्या हाती पडणार नाही. वहिनीच्या बोलण्याने नसरुद्दीनला पश्चाताप झाला. तो गावाबाहेर गेला आणि दोन्ही मोबाईल फोन नदीत फेकून दिले. घरी परतल्यानंतर तो आपल्या खोलीतच पडून राहिला. रात्री तो मृतांच्या कबरीवर जाऊन शांतपणे बसायचा आणि आपल्या पापांची माफी मागायचा. नंतर पोलिसांनी जुनैदाला साक्षीदार बनवलं. तिने संपूर्ण सत्य सांगितलं.
पोलिसांच्या सततच्या प्रयत्नानंतर आरोपी एका आठवड्यात पकडला गेला. त्याच्या सांगण्यावरून हत्या करण्यासाठी वापरलेली रक्ताने माखलेली वीट शेतातून जप्त करण्यात आली. मोबाईल शोधण्यासाठी पोलिसांनी गोताखोरांना तलावात उतरवलं, पण मोबाईल मात्र सापडले नाही. आरोपी नसरुद्दीनला 3 डिसेंबर रोजी न्यायालयात हजर करण्यात आलं. तिथून त्याला तुरुंगात पाठवण्यात आलं. मृताच्या मुलांची जबाबदारी त्यांचा मोठा भाऊ इम्रान यांनी घेतली. 26 मार्च रोजी न्यायालयाने नसरुद्दीनला फाशीची शिक्षा सुनावली. त्यासोबत त्याच्यावर 9 लाख रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आला. हा निर्णय पॉक्सो विशेष न्यायाधीश राजेंद्र कुमार यांनी दिला. 12 साक्षीदारांच्या साक्षीच्या आधारे हा निकाल देण्यात आला होता. हा निकाल 66 पानांचा होता. या प्रकरणाचा निकाल लागण्यासाठी 1 वर्ष 4 महिने लागले. निकाल ऐकून नसरुद्दीन रडू लागला. न्यायालयाने आदेश दिला की दंडाच्या रकमेतील काही हिस्सा पीडितेला दिला जाईल. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.